येतो. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात कशाने होते? कस्टमर नीड्स किंवा कस्टमर प्रॉब्लेम्स. म्हणजे बघा, आपल्या पृथ्वी तलावरती 70% पाणी आहे असं म्हटलं जातं आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा 75% पाणी आहे. परंतु एक व्यक्ती येतो आणि तो पाणी एका बॉटलमध्ये पॅक करतो आणि 20-20 रुपयाला बिसलरीची बॉटल विकली जाते. आज लाखो करोड रुपयाचा टर्नओव्हर या प्लास्टिक बॉटलचा झाला आहे. आता पाणी तर इझिली अवेलेबल होतं, परंतु लोकांची गरज काय आहे आणि कसं विकायचं या गोष्टी जर शिकल्या आपण, तर आपल्याला काहीही विकता येतं. जी गोष्ट इझिली अवेलेबल आहे, ती पण विकता येते. मग आता ही सर्व बडबड जी चालू होती, यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी काय करू शकते? तर याच्यावरती आपण बोलूया, की शेतकरी उत्पादक कंपनी नक्की काय काम करणार आहे? शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कसं काम करता येणार आहे? त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, एक स्कोप किंवा एक अपॉर्च्युनिटी, की आपल्याला शेती करत असताना शेतीपूरक व्यवसायात काय अपॉर्च्युनिटी आहे, काय स्कोप आहे. मित्रांनो, इथे स्क्रीनवरती कदाचित तुम्हाला थोडंसं छोटं दिसत असेल. ज्यांचे मोबाईलवरती जे लोक बघत असतील ना, मोबाईल आडवा जर केला तर स्क्रीन मोठी होते आणि जे लोक ऑलरेडी डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वरती बघत असतील त्यांना हे फिगर्स दिसतील. याच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे आपली महाराष्ट्राची, मी एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला सांगू इच्छितो, की पूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे, ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन आपल्या ऍग्रिकल्चरचं होतंय. मग त्याच्यामध्ये पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब, द्राक्ष, कांदे, आपण पूर्ण भारतामध्ये प्रथम क्रमांकावरती आहोत उत्पादन आणि एरियामध्ये. ऑरेंज मध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावरती आहेत प्रोडक्शन मध्ये, तर उत्पादनामध्ये एरियामध्ये आपण पहिल्या क्रमांकावरती आहोत. बनाना म्हणजे केळीमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावरती आहोत, टोमॅटो मध्ये 7व्या क्रमांकावरती आहेत. तुम्ही म्हणाल की हे आकडे का सांगतायत सर? तर ही सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला. मी संभाजीनगरला आलो होतो, तर मला तिथं समजलं की आपल्या संभाजीनगरमध्ये किंवा मराठवाड्या भागामध्ये मँगोचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं. तर पूर्ण भारतातला जो मँगो आहे, अल्फान्सो मँगो आंबा, त्यातला 75% एक्सपोर्ट हे एकट्या महाराष्ट्रातून होतं. पूर्ण भारतातून जो आंबा एक्सपोर्ट होतो, त्यातलं अल्फान्सो मँगोचं एकट्या महाराष्ट्रामधून 75% एक्सपोर्ट होतंय. आणि याचं मार्केट किती आहे माहितीये? 1500 कोटीचं. किती मोठं मार्केट आहे बघा. आणि जेवढा पण आपला फ्रेश फ्रुट्स आणि व्हेजिटेबल आहे ना, यातला 40% वाटा हा एकट्या महाराष्ट्रातून एक्सपोर्ट होतो. आणि जेवढे प्रोसेसिंग आयटम्स आहेत, म्हणजे फळे, भाजीपाला यापासून जे काही प्रोसेस प्रोडक्ट्स असतात, यातला सर्वात जास्त वाटा जो आहे, तो एकट्या महाराष्ट्रातून 50% आहे. मला एक सांगा, एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो, की आपली भारताची लोकसंख्या किती आहे? चॅटमध्ये कमेंट्स करा लवकर. आपली भारताची लोकसंख्या किती आहे? काय वाटतं तुम्हाला? आणि कोणत्या रँकला आहोत आपण जगामध्ये? आता जगातली रँक तर मी तुम्हाला सांगून देतो, कारण तुम्हालाही माहिती झालं असेल, की चायना सर्वात प्रथम क्रमांकावरती प्रोडक्शन मध्ये होतं, म्हणजे जनसंख्येच्या माध्यमातून एक नंबरला होतं. आणि या चायनाला सुद्धा आपण मागच्या 7-8 महिन्यामध्ये हरवून एक नंबर आपलं प्रोडक्शन आहे लोकसंख्येच्या माध्यमातून. अ, 140 कोटी एका पार्टिसिपंटने सांगितलं. अजून कोणाला काय अंदाज? 140 प्लस 145. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही नियर अबाउट आहेत. परंतु मी तुम्हाला ऍक्च्युअल फिगर सांगेन, की आपली जी काही भारताची लोकसंख्या आहे मित्रांनो, ती आज रोजी, म्हणजे आजची किती तारीख आहे? 16 जानेवारी. बघा, इथं स्क्रीनवर दिसत असेल, 148 कोटी 12,52,00,000 समथिंग समथिंग. ती पुढची आकडे कंटिन्युअसली चेंज होतात, कारण त्याच्यावरती कंटिन्युअसली प्रोग्रेस चालू असते. सो आपल्या भारताची जी काही लोकसंख्या आहे ती 148 कोटी आहे आणि जगाची लोकसंख्या जी आहे ना, ती 824 कोटी आहे. मग हा प्रॉब्लेम आहे का अपॉर्च्युनिटी आहे? समस्या आहे की संधी आहे? तर ही सगळ्यात मोठी संधी आहे. कारण एवढी मोठी लोकसंख्या जी आहे भारताची 148 कोटी, त्यातील प्रत्येक व्यक्तीला दिवसातून 3 वेळा खायला जे लागतंय अन्न, तो आपला शेतकरी पिकवतोय. त्याच्यामुळे ही सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि आपण म्हणतो की मी बिझनेस तर करेल, पण विकू कुठे? मार्केट आहे का? लोक घेतील का? ती इतकी मोठी लोकसंख्या आहे, इतकं मोठं मार्केट आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. जर समजा तुम्ही कृषी विषयक किंवा शेती रिलेटेड कोणताही व्यवसाय करत असाल, तर तो प्रत्येक व्यवसाय चालणारच आहे. तो चालवण्यासाठी आपल्याला शिकावं लागणार आहे, नॉलेज घ्यावं लागणार आहे. आणि ते नॉलेज आपल्याकडे आलं, की आपण जगावर काही राज्य करू शकणार आहोत. दुसरं काय अपॉर्च्युनिटी आहे? तर मी
प्रत्येक वेळा सांगतो की उत्पादकता, फळे, फुले, भाजीपाला, कॅश क्रॉप, मीठ, सिरियल, पल्सेस, हे जेवढं पण उत्पादन आहे ना, ते सर्वात मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये होतंय. ही सुद्धा आपल्याकडे एक जमेची बाजू आहे, म्हणजे स्ट्रेंथ आहे. नैसर्गिक वातावरण चांगल्या पद्धतीने आहे आपल्याकडे, जमीन चांगली आहे, वातावरण चांगलं आहे. म्हणजे आता आपण बिघडवतोय तो भाग वेगळा आहे, परंतु बाकीच्या राज्यांचा जर विचार केला तर काही राज्यांमध्ये राजस्थान सारखा भाग जर बघितला तो काही प्रोडक्शन होत नाहीये. जम्मू काश्मीर वगैरे केरळ तिकडे जर बघितलं तर काही स्पेसिफिक क्रॉपच होत आहेत. परंतु आपला महाराष्ट्र असा आहे की तिथे सर्व काही यायला लागलंय. म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये तर सफरचंद पण येतोय, ड्रॅगन फ्रूट पण येतंय, किवी पण येतंय. म्हणजे जे बाहेरच्या देशातले फळं होती ते सुद्धा आपल्याकडे उत्पादक होत आहेत. ही आपल्यासाठी एक जमेची बाजू आहे किंवा स्ट्रेंथ आहे, अपॉर्च्युनिटी आहे. वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट सुविधा या सुद्धा आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, की रस्ते, समुद्र मार्ग, विमान मार्ग, रेल्वे मार्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या संभाजीनगरच्या एरियामध्ये रेल्वे आहे, विमानतळ आहे, समुद्र किनारा आपल्याला मुंबईला कनेक्टिंग आहे, समृद्धी महामार्ग आहे, रस्त्यांचं नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीने तयार झालंय. हा सुद्धा आपल्यासाठी एक चांगल्या गोष्टी आहेत, अपॉर्च्युनिटी आहेत. कृषी जोडधंदे याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी, नवीन नवीन संशोधन आलेलं आहे. त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतंय. त्याचबरोबर जर समजा आपल्याकडे एवढं जरी प्रोडक्शन होत असेल तरी आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे इतकं सर्व उत्पादन होत असताना सुद्धा आपल्याकडे भाजीपाला किंवा फळे हे पेरिशिबल आयटम आहेत. त्याच्यामुळे दरवर्षी 30 ते 35% शेतमालाची नासाडी होते आहे. परिणामी 1,50,000 कोटीचं नुकसान होतंय दरवर्षी. मग याच्यामध्ये काय पर्याय आहे? याच्यामध्ये काय संधी दडलेली आहे? तर आपण ह्या सर्व जे काही नाशवंत भाजीपाला आहे, फळबागा आहेत, याचे जे काही खराब होत आहेत, याच्यामध्ये आपण ज्युसेस, जाम, जेली, केचप अशा अनेक प्रॉडक्ट्स तयार करू शकतो. त्याचबरोबर व्हेजिटेबल डिहायड्रेशन प्रोसेसिंग मधलाच एक पार्ट आहे व्हेजिटेबल डिहायड्रेशन. याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं काम करता येऊ शक्य आहे. कारण व्हेजिटेबल डिहायड्रेशन मध्ये तर आपल्याला दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या स्कोप आहेत. अनेक लोकांनी ते प्रोजेक्ट सुद्धा केलेले आहेत. परंतु बऱ्याचशा काही कंपन्या येतात आणि आपल्या शेतकऱ्यांची फसवणूक करून जातात, बायबॅक घेत नाहीत, अशा अनेक अडचणी आहेत. परंतु यासाठी आपल्याला स्वयंसिद्ध व्हावं लागेल. आपली शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागेल. पर्यायी वाटा शोधावे लागतील. आपल्या पिकांचे व्हॅल्यू ॲडिशन करून सुद्धा आपल्याला पैसे कमवता येतात. म्हणजे बघा, आपल्याकडे जर समजा गव्हाचं उत्पादन झालं, आपण काय करतो, की एखाद्या व्यापाऱ्याला आपल्या शेतामध्येच घेऊन येतो आणि ₹20, ₹22, मॅक्सिमम ₹25 किलोने विकून टाकतो आणि तोच व्यापारी तो सर्व गहू घेतो, त्याच्या जागेवर घेऊन जातो, त्या ग्राउंडवरती सुकवतो, वाळवतो, ग्रेडिंग पॅकिंग करतो, 30-30 किलोचे कट्टे पॅकिंग करतो, त्याचा एक ब्रँड लावतो आणि तोच गहू ₹35 ते 40 किलोने विकला जातो. म्हणजे आपला शेतकरी 4 महिने, 5 महिने काबाड कष्ट करून, पाणी भरून, एवढी सर्व मेहनत घेऊन जो पैसा, जो बेनिफिट भेटत नसेल ना, तेवढा बेनिफिट तो एका व्यापाऱ्याला 8 दिवसात होतो. परंतु मित्रांनो, व्यापाऱ्याची चुकी नाही याच्यामध्ये. चुकी आपली आहे, की आपण व्हॅल्यू ॲडिशन करत नाही. मग प्रत्येकच शेतकरी सर्व व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो का? प्रोसेसिंग करू शकतो का? तर नाही. मग यासाठीच ग्रुपने एकत्र येणं, शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करणं आणि याच्या माध्यमातून आपला एक चांगल्या पद्धतीने काम करणं शक्य होणार आहे. आणि यासाठीच मार्केटिंगची स्ट्रेंथ आपल्याला वाढवावी लागणार आहे. मग जो पण आपला शेतमाल तयार होतोय, भाजीपाला, फळे, फुले, इतर कोणतेही प्रॉडक्ट्स तुमच्याकडे सोयाबीन असेल, कापूस असेल, अ, अजून काही प्रॉडक्ट्स असतील, याच्यावरती जो काही शेतमाल तयार होतोय, त्याच्यावरती जे काही प्रक्रिया प्रॉडक्ट्स असतील, व्हेजिटेबल डिहायड्रेशन रिलेटेड प्रॉडक्ट्स असतील, याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग, मार्केटिंग आणि एक्सपोर्ट या 3 गोष्टींवरती काम करावं लागणार आहे. ट्रेडिंग म्हणजे काय? एका व्यक्तीकडनं घ्यायचं, दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं. ₹10 घ्यायचं, ₹11 विकायचं, झाली ट्रेडिंग. याच्यामध्ये फारसा पैसा लागत नाही, रिस्क नसते, पैसा भेटतोय. मार्केटिंगचे वेगवेगळे पर्याय आहेत. आपल्याकडे तेवढा वेळ नाही, त्याच्यामुळे मी संक्षिप्तमध्ये घेतोय. अनेक मार्केटिंगचे फंडे आपल्याला शिकून घ्यावे लागतील. एक्सपोर्टमध्ये प्रचंड मोठी संधी आहे. आम्ही स्वतः दुबई, कोलंबो इथे एक्सपोर्ट करतो. दुबईमध्ये ऑफिस आहे. दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं काम करतोय. तिथं खूप चांगल्या संधी आहेत. ज्या लोकांना एक्सपोर्टमध्ये यायची इच्छा आहे, त्यांना सुद्धा आम्ही प्रॉपर मार्गदर्शन करून आपल्याला तो बिझनेस नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाता येणार आहे. मग या सर्व गोष्टी करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची आवश्यकता आहे. आणि मग ही शेतकरी उत्पादक कंपनी काय करू शकते? तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे व्यवसाय करता येतात. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कंपन्यांची गरज असते. कोणती तरी एक प्रकारची कंपनी असणं गरजेचं आहे. कंपनीचे बरेच प्रकार आहेत. एक असते एस-एस-आय म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, उद्यम रजिस्ट्रेशन करून आपण व्यवसाय सुरू करू शकतात. पार्टनरशिप फर्म, 2 व्यक्ती एकत्र येऊन पार्टनरशिप फर्म करता येते. एल-एल-पी म्हणजे लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिप फर्म.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, सेक्शन 8 कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, एनजीओ, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला करून व्यवसाय सुरू करता येतो. परंतु जर समजा तुम्हाला ऍग्रीकल्चर मध्ये काम करायचं असेल, शेतीविषयक काम करायचं असेल, तर फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मग ही कंपनी तयार कशी करायची आणि त्याच्या माध्यमातून काय काम करता येतंय, त्या विषयावर आपण थोडंसं बघूया. मित्रांनो, शेतकरी उत्पादक कंपनीचा मुख्य जो उद्देश आहे ना, तो शेतकऱ्यांचं संघटन, शेतकऱ्यांना एकत्र आणणं, हा सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्याचा मेन रोल आहे. शेतीमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादन काढणे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरला आहे, गुणवत्तापूर्ण उत्पादन. आपण उत्पादन तर खूप मोठ्या प्रमाणात घेतो, परंतु गुणवत्तापूर्ण उत्पादन म्हणजे काय, की माझी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी कृषीभूषण नावाने, माझ्याकडे 400-500 लोक असतील, सभासद शेतकरी असतील, परंतु मी काय ठरवलं, की मी 50 शेतकऱ्यांना अर्धा अर्धा एकर रेसिड्यू फ्री भेंडी लागवड करायला सांगितल्या. म्हणजे काय बघा, की मी भेंडीचं पीक घ्यायचंय, रेसिड्यू फ्रीज घ्यायचंय आणि अर्धाच एकर घ्यायला सांगतोय. अर्धा एकर घेतल्यामुळे प्रॉपर त्याच्यावरती लक्ष तो शेतकरी देईल आणि ते मला जे पाहिजे आहे, ज्या क्वालिटीची भेंडी पाहिजे आहे, रेसिड्यू फ्री पाहिजे, ती उत्पादन त्या शेतकऱ्यांकडनं करता येईल. त्याला लागणारे खतं, औषधे वगैरे सर्व गोष्टींचं प्रॉपर गायडन्स मी त्यांना देईल आणि त्यांच्याकडनं ते उत्पादन करून घेईल. याला म्हणतात गुणवत्तापूर्ण उत्पादन. आपण सुद्धा काम करत असताना आपल्या जर समजा कंपन्या असतील किंवा कंपन्या करायच्या विचार करत असाल, तर गुणवत्तापूर्ण उत्पादन काय आहे, कोणता प्रोडक्ट करता येईल. मी मोरिंगा पावडरचा प्रोसेस करतोय समजा, तर तुम्ही 50 शेतकरी एकत्र येऊन अर्धा अर्धा एकर मोरिंगा लावू शकतात का? तुम्ही सोयाबीनचं वेगळ्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतात का? तुमच्याकडे आंबा येत असेल तर तो वेगळ्या पद्धतीने घेता येईल का? अशा गोष्टींवरती विचार करायचा आहे. त्याच्यानंतर कंपनी काय करेल, कृषी निविष्ठा, खतं, औषधं, बियाणे हे सुद्धा आपल्याला गुणवत्तापूर्ण पाहिजे आहे. तर ते आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतं शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल आहे, त्याच्यावरती व्हॅल्यू ऍडिशन करायचंय, म्हणजे मूल्यवर्धन करायचंय, ग्रेडिंग, पॅकिंग वगैरे करून विकायचं आहे. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग आपल्याला वेगवेगळे करता येऊ शकणार आहेत. व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा पार्ट करता येणार आहे. शेतकऱ्यांना अवजारे लागतात, ती अवजारे आपल्याला उपलब्ध करून देता येणार आहेत. म्हणजे काय, की समजा 2 एकरचा शेतकरी आहे, त्याला ट्रॅक्टर घेणं खरोखर परवडत नसतं. परंतु त्याचा एखादा भाऊबंद, एखादा शेजारचा व्यक्ती ट्रॅक्टर घेतो आणि त्याच्यामुळे याला असं वाटतं, की माझ्याकडे ट्रॅक्टर नाही, चला मी पण ट्रॅक्टर घेईल. म्हणजे ते 8-10 लाख रुपयाचं ट्रॅक्टर, बरं त्याला गव्हर्नमेंट सबसिडी भेटली, समजा 1-1.5 लाख रुपयाची सबसिडी भेटेल. परंतु ते 8-10 लाख रुपयाचं ट्रॅक्टर घ्यायचं, त्या शेतकऱ्याला ते ट्रॅक्टर येत नसेल तर एक ड्रायव्हर ठेवायचा, पुन्हा डिझेल टाकायचं आणि मग ती 2 एकरची नांगरणी करायची. बरं 365 दिवसामध्ये 65 दिवस सुद्धा याचं ट्रॅक्टर चालत नसेल त्याच्या शेतामध्ये, तर उपयोग नाहीये. मग त्या केसमध्ये एक शेतकरी उत्पादक कंपनी 50-100 शेतकऱ्यांचा जरी गट असेल, तर एक ट्रॅक्टर, नांगर, रोट्यावेटर, पलटी नांगर, कल्टिवेटर, जे सारा यंत्र असेल किंवा अजून काही पेरणी यंत्र असतील, अशा गोष्टी घेऊन कस्टम हायरिंग सेंटर, म्हणजे भाडे तत्वावरती शेतकऱ्यांना ते अवजार पुरवठा करायचे. अशा पद्धतीने सुद्धा काम करता येऊ शकणार आहे. शेतमालाची विक्री व्यवस्था आपल्याला या कंपनीच्या माध्यमातून करता येईल. गोदाम, साठवणूक सुविधा, या सर्व गोष्टी आपल्याला करता येतील. म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा आपल्याला या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून करता येतात. मग आता ही फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी रजिस्टर होते त्याबद्दल थोडं संक्षिप्त सांगतो आणि त्याच्यानंतर आपण थोडं पुढे जाऊया अजून. ही कंपनी जी आहे ती 1956 व 2013च्या कायद्यानुसार कंपनी रजिस्टर ही आरओसी कडे होते. गव्हर्नमेंटचं एक मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंट अंतर्गत कंपनीची नोंदणी ही पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया असते आणि शासनाच्या वेब पोर्टलवर ते होते. CSCS च्या माध्यमातून कंपनी रजिस्टर होत असते. आता ही कंपनी रजिस्टर होत असताना आपल्याला कुठेही फिजिकल जायची गरज नाहीये. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असते आणि मागच्या 6-7 वर्षामध्ये आम्ही सुद्धा 600 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या तयार केल्या आहेत. त्याच्यामुळे याची सर्व यंत्रणा, 130 लोकांचा स्टाफ असलेली यंत्रणा महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे आहे आणि एक मोठी यंत्रणा कंपनी तयार करण्यापासून तर ते कम्प्लायन्सेस पर्यंतची सर्व कामं या माध्यमातून कृषी भूषण करते. शेतकरी उत्पादक कंपनीला काय आवश्यक आहे, तर शेतकरी असला पाहिजे, भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याच्याकडे शेती असावी आणि त्याच्याकडे सातबारा असावा. हा एक बेसिक क्रायटेरिया आहे. याच्यासाठी किती व्यक्ती लागतील, तर कमीत कमी आणि जास्तीत जास्त 10 व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला कंपनी तयार करता येते. 5 संचालक आणि 5 सदस्य असे एकत्र येऊन कंपनी तयार करता येते. एक महिला संचालिका असेल तर अधिक उत्तम. एकाच कुटुंबातील सर्व 10 लोक घ्यायचे नाहीत आपल्याला. वेगवेगळ्या कुटुंबातील वेगवेगळे लोक आपल्याला घ्यायचे. चांगले लोक
जे की कंपनी पुढे रन करू शकतात, जे व्हिजनरी असतील, ज्या लोकांना वाटतंय की आपल्याला खरोखर व्यवसाय करायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचंय, असेच चांगले लोकांची निवड करून आपल्याला 10 लोकांची निवड करायची आहे. त्यानंतर कंपनीचं एक नेम अप्रुव्हल घेणं गरजेचं असतं. जी कंपनी आपल्याला रजिस्टर करायची आहे, ती जर समजा त्या नावाने नोंदणीकृत असेल, तर ते नाव आपल्याला मिळत नाही. काहीतरी युनिक नाव असलं पाहिजे. मग ते नेम अप्रुव्हल घेत असताना ते युनिक नाव शोधायचंय. जे नाव ट्रेडमार्क असेल ते पण मिळणार नाहीये. त्यामुळे आपल्याला तसं नाव शोधणं गरजेचं आहे. आणि प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे नाव बाय डिफॉल्ट येतंय. त्याला तुमची चॉईस नसते. जसं की खाली माझ्या स्क्रीनवर दिसत असेल, कृषी भूषण ग्रोवर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. तर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे नाव बाय डिफॉल्ट येतंय. त्याच्या अगोदरचं नाव, जे नाव रजिस्टर नसेल, ते तुम्हाला मिळू शकतंय. मग यासाठी काय लागतंय अजून? डॉक्युमेंट लागतात सगळ्यात महत्वाचे. 10 व्यक्ती आहेत, त्यांचे डॉक्युमेंट काय लागतील? प्रत्येकाचं पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो, 7/12, चालू महिन्याचं बँक स्टेटमेंट. हे 5 डॉक्युमेंट महत्वाचे आहेत, जे की सर्व 10 व्यक्तींचे लागतील. त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल नंबर, ईमेल आयडी, कंपनीचा ऍड्रेस प्रूफ, म्हणजे एक आपल्याला जसं घराचा सुद्धा लाईट बिल असेल आणि घराचाच ऍड्रेस आपल्याला प्रूफ द्यायचा असेल, तरी देखील देता येईल. तुम्ही या डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट सुद्धा करून घेऊ शकतात, तुम्हाला लागत असेल तर. तर हे डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक असतात, किंवा ज्यांना नंतर समजा कंपनी रजिस्टर करायची आहे किंवा या रिलेटेड काही मदत पाहिजे असेल, ते आमच्या नंबरवरती, आमच्या ऑफिसच्या नंबरवरती संपर्क करून ते तुम्हाला मिळून जाईल, काही अडचण नाहीये. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर, सर्व 10 व्यक्तींच्या डिजिटल सिग्नेचर आवश्यक असतात. डिन नंबर तयार करावे लागतात. ही सर्व प्रोसेस सीए किंवा आमच्या मार्फत ती होऊन जाते. तुम्हाला त्याच्यामध्ये काही वेगळं करायची गरज नसते. एमओए म्हणजे ठराव आणि घटना तयार होतात. ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट आम्ही एक देतो असतो आणि त्याच्यावरती तालुका कृषी अधिकाऱ्याची सही घ्यायची असते. ते दिलं की फायनल सबमिशन होतं आणि आपल्याला कंपनी रजिस्टर होऊन जाते. अशा पद्धतीने ही एक प्रोसेस असते. डिन नंबर म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. डिजिटल सिग्नेचर म्हणजे एक पेन ड्राईव्ह सारखं डोंगर असतं, जे की कंपनी फॉर्मेशनसाठी, ऑडिटसाठी, जीएसटी फायलिंगसाठी वेळोवेळी आपल्याला सीएच्या माध्यमातून ते लागत असतं. तुम्हाला त्याचा युज नसतो होत. अशा पद्धतीने आपल्याला ही कंपनी तयार होते. अजून काय प्रॉब्लेम आहे, की सर कंपनी तयार झाल्यानंतर बँकेत अकाउंट ओपन कुठे करायचं? तर कोणत्याही नॅशनलाइज बँकेत किंवा प्रायव्हेट बँकेत अकाउंट ओपन करू शकतात. त्याला काही प्रॉब्लेम नाही. 2 व्यक्तींना सहीचे अधिकार असतील. ते तुमचे डायरेक्टर असतील. त्यापैकी 2 व्यक्तींना सहीचे अधिकार असतील. पेड अप कॅपिटल आणि ऑथराइज्ड कॅपिटलची एक तरतूद केलेली असते. ती अमाउंट आपल्याला त्या कंपनीच्या अकाउंटमध्ये जमा करायची असते. साधारणतः 10 व्यक्ती असतात, तर आपल्याला प्रत्येकी 10,000 प्रमाणे 1,00,000 रुपये जमा होतात. हे आपलं पेड अप कॅपिटल आहे. म्हणजे आपण भाग भांडवल, आपल्या कंपनीचे शेअर्स होल्डर, आपण 10 लोक जर आहोत, या 10 व्यक्तींचं शेअर्स होल्डिंग किती आहे ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं. त्याला म्हणतात पेड अप कॅपिटल. आणि हे आपण बँकेमध्ये डिपॉझिट करतो. ते नंतर कालांतराने तुम्हाला लागलं किंवा वर्किंग कॅपिटल म्हणून युज करायचं आहे, तर ते पण करता येतात. सहीचे अधिकार कोणाला राहतील सर? तर सहीचे अधिकार जे तुमचे 5 संचालक आहेत, त्यापैकी 2 व्यक्तींना सहीचे अधिकार असतील. जे तुमचे विश्वासू असतील, जे लोक लीड करत असतील कंपनी, जे लोक कंपनीची व्हिजनर पाहत असतील, अशा लोकांना तुम्ही सहीचे अधिकार द्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष हे जे काही पदं असतात, हे म्युच्युअल आहेत, म्हणजे आपण ठरवायचे असतात ते कोणाला घ्यायचे. कंपनीच्या दृष्टीने फक्त संचालक आणि सदस्य म्हणजे डायरेक्टर आणि प्रमोटर हे 2च पदं महत्वाचे असतात. अध्यक्ष वगैरे हे जे पदं असतात, हे आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी तयार करतोय. ओके. याच्यानंतर जर समजा तुम्ही म्हणत असाल की 7/12 नसेल, तर सर वडिलांच्या नावावर 7/12 आहे किंवा मिस्टरांच्या नावावर 7/12 आहे, तर चालेल का? तर वडिलांच्या नावावर 7/12 असेल तर मुलांना पार्टिसिपेट होता येईल. मिसेसच्या नावाने 7/12 नाहीये, मिस्टरच्या नावाने आहे, तरी मिसेसला होता येईल. वडिलांच्या नावाने 7/12 आहे आणि मुलीला व्हायचंय, तरी होता येईल, काही अडचण नाहीये. परंतु आजोबांच्या नावाने आहे, चुलत्याच्या नावाने आहे, तर ते चालणार नाहीत. आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर तरी कमीत कमी 7/12 असणं आवश्यक आहे. आणि तो 7/12 असला तरी त्याला एक ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट आम्ही देतो. त्याच्यावर तालुका कृषी अधिकाऱ्याची सही घ्यायची आहे. हे जे काही संचालक मंडळ असतं ना तुमचं 5-10 लोकांचं, त्यांना एक व्यवस्थित आपल्याला कामांची विभागणी करायची आहे. ज्या कंपन्या आम्ही तयार करतो त्यांना आम्ही वेळोवेळी ट्रेनिंग देऊन सांगतो, की कंपनीने कसं काम करायचं, काय काय करायला पाहिजे, कोणते व्यवसाय करायचे आहेत. टप्प्याटप्प्याने त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून ती कंपनी डेव्हलप करण्याचं काम पण आम्ही करतो. संचालकांना किंवा सदस्यांना वयाचं बंधन नसतं. 18 वर्षाच्या पुढील व्यक्ती याच्यामध्ये येऊ शकतो. शेतीचं बंधन नाही. किती शेती असावी? सर
10 गुंठे जरी असेल आणि तुमच्या नावावर 7-12 असेल तरी काही अडचण नाही, आणि तुमच्याकडे 100 एकर असेल तरी काही अडचण नाही. एरियाचं बंधन आहे का? मी संभाजीनगर मधील अमुक अमुक वैजापूर तालुक्यातील अमुक अमुक गावामध्ये राहतो सर, तर दुसरा सभासद हा फुलंब्री तालुक्यात आहे, तिसरा सिल्लोड मधला आहे, चौथा जालन्यामधला आहे, तर चालेल का? तर चालू शकतो, काही अडचण नाहीये. ओके. आणि त्याच्यानंतरचा महत्वाचा पार्ट आहे, कंपनी तर तयार केली, परंतु कंपनी तयार केल्यानंतर सर्वात महत्वाची जी काही विषय असेल, ज्यामुळे आपली कंपनी चालणार आहे, तो म्हणजे आपला सभासद शेतकरी. तर आपल्याला एक सभासद शेतकरी पण बनवायचे आहे. ते किती बनवायचे? तर त्याला बंधन नसतं. परंतु आपल्याला सभासद का असायला पाहिजेत? तर आपली कंपनी डेव्हलप करण्यासाठी, आपली कंपनी नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाण्यासाठी. कारण आपला ग्राहक कोण आहे? तर सभासद शेतकरी. आपण शेतकऱ्यांकडनं शेतमाल घेऊ शकणार आहोत. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा देणार आहोत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला ग्रेडिंग पॅकिंग करू शकणार आहोत. व्हॅल्यू ॲडिशन करणार आहोत. अशा अनेक गोष्टी जर करणार आहोत, तर शेतकरी आपल्यासोबत सभासद असला पाहिजे. जितके जास्त शेतकरी असतील, तितकं चांगलं. परंतु मी मागे आल्यानंतर बघितलं, की अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सभासद फक्त नावाला असतात. त्यांचे जे काही रेशन कार्ड किंवा कुठलातरी डाटा असतो, आधार कार्डचा वगैरे, तो डाटा घेतात आणि तो फक्त 200-300 सभासद दाखवून देतो आणि अनुदान घेण्यापुरतं ते सभासद असतात. तसं करू नका. जर समजा तुम्हाला खरोखर प्रामाणिकरित्या पुढे जायचं आहे आणि तुमचा कंपनी ग्रो करायची आहे, तर हे सभासद नुसते कागदावर चालणार नाहीत. या सभासदांचं सर्व रेकॉर्ड आपल्याकडे असलं पाहिजे. त्याच्याकडे शेती किती आहे, तो काय लागवड करतोय, कधी काढतोय, कोणती व्हरायटी वापरतोय, कोणत्या महिन्यामध्ये किती उत्पादन येणार आहे, सर्व आपल्या एका टचवरती, एका क्लिकवरती आपल्याला मिळायला पाहिजे. यांचं सर्वांचं रेकॉर्ड ठेवायचंय, यांचं एक रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यांच्याकडनं काही तुम्ही फीस सुद्धा घेऊ शकणार आहेत. 1000, 2000, 5000 सभासद फी, त्यांना शेअर्स अलॉटेड करणार आहोत. या सर्व गोष्टी आपल्याला करता येतील. परंतु सभासदांना तुम्ही काय फायदे देणार आहेत, ते सुद्धा महत्वाचं आहे. जर समजा तुमच्याकडे एखादा सभासद 1000-2000 रुपये भरणार आहे, तर तो त्यांना त्याच्यापासून काय फायदा होईल, यासाठी सुद्धा आपल्याकडे एक क्लिअर आयडिया असली पाहिजे, की माझी कंपनी हे काम करणार आहे, या कंपनीच्या माध्यमातून मला हे फायदे देता येतील. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करू, काही अडचण नाहीये. आता आमच्याकडे जे काही सभासद होतात शेतकरी, तर 1000 रुपयाचे सभासद झाल्यानंतर त्याला 10,000 रुपयाचे फायदे आम्ही देतोय. 50,000चा सभासद शेतकरी झाल्यावर त्याला 1,00,000 रुपयाचे फायदे आम्ही देतोय. म्हणजे अशा पद्धतीने फायदे सुद्धा आपण त्या सभासद शेतकऱ्यांना देता आले पाहिजेत. तेव्हा ते सभासद तुमच्याकडे येतील. त्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. मग सर, या शेतकरी उत्पादक कंपनी आम्ही जर तयार केली, तर आम्हाला गव्हर्नमेंट काही सपोर्ट करणार आहे का? तर निश्चित स्वरूपात शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्यानंतर आपल्याला शासनाच्या अनेक योजना आहेत, ते आपल्याला मिळू शकतात. अगदी 15% पासून तर 85 ते 90% पर्यंतच्या सबसिडी आहेत. वेगवेगळ्या प्रवर्गासाठी वेगवेगळी तरतूद आहे. महिलांसाठी काही वेगवेगळ्या योजना आहेत. आत्ताच नुकतीच मागच्या 5 वर्षापासून स्मार्ट नावाची एक योजना होती. ती खूप चांगल्या पद्धतीने रन झाली. तुमच्याकडे पण झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्याचबरोबर आता पोखरा नावाची नवीन योजना येते किंवा ऑलरेडी आलेली पण आहे. संभाजीनगरला सुरू झालेली आहे. वैयक्तिकरित्या पण काम करता येतं आणि कंपनीच्या माध्यमातून काम करता येतं. त्याच्यामधून 60% अनुदान भेटतं. मॅग्नेट नावाची योजना आहे, त्याच्यामध्ये 60% अनुदान भेटतंय. त्याचबरोबर फूड मिनिस्ट्रीच्या काही योजना आहेत, त्याच्या माध्यमातून 40% पर्यंतचं अनुदान आहे. नाबार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आहेत. वेगवेगळ्या कृषी जोडधंद्यांसाठी योजना आहेत. त्याचबरोबर स्फूर्ती नावाची योजना आहे, जिल्हा खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योगाच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये अगदी 75 ते 85% पर्यंतचं अनुदान आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना आहे. त्याचबरोबर व्याज परतावाची ती योजना आहे. त्याचबरोबर आपल्याला एक योजना आहे, ज्या माध्यमातून व्याज जे आहे आपलं बँकेचं, त्याच्यामध्ये 3% इंटर सबवेन्शन सुद्धा होतंय. अशा योजना आहेत. आपल्याला व्याज वाचवण्यासाठीच्या योजना असतात. अशा विविध योजना या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून चालतात आणि या सर्व योजना आपल्याला करता येऊ शकणार आहेत. सो अशा विविध योजना आहेत. परंतु योजना हे आपण अ, फक्त डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, योजना तर बाय डिफॉल्ट मिळत असतात. गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे, की अनुदान देणे म्हणजे प्रोत्साहन देणे आहे. प्रोत्साहन मिळणारच आहे, परंतु प्रोत्साहन हे त्याच्यावरतीच फक्त आपण डिपेंड न राहता आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला हे करता येणार आहे, शक्य होणार आहे. त्याचबरोबर आम्ही एक्सपोर्ट करतोय. मागच्या 5-6 वर्षापासून एक्सपोर्ट करतोय. तर एक्सपोर्ट रिलेटेड आम्ही काही शेतकऱ्यांना सुद्धा दरवर्षी दुबई, कोलंबो, व्हिएतनाम, थायलंड अशा वेगवेगळ्या जागेवरती घेऊन जातो. पर्यटन पण होतं आणि त्यांना त्याचबरोबर तिथलं काही मार्केट आहे, एक्सपोर्ट रिलेटेड संधी आहे,
त्या सुद्धा दाखवतो. मागच्या वर्षी आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये गेलो होतो. नाशिक आणि मराठवाडी, नांदेड वगैरे त्या भागातून सुद्धा काही शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. तर त्यांना तिथे घेऊन गेल्यानंतर काही लोकांचे, नांदेडमधले काही एक व्यक्ती आहेत, एक कंपनी आहे, त्यांचा हळदीचा बिझनेस तिथे एक्सपोर्टला सुरू करून दिला. असे अनेक लोकांचे बिझनेस तिथे सुरू करता येतात. तिथं बायर सेलर मीट्स पण असतात, गल्फ फूड एक्झिबिशन आहे. आता सुद्धा आम्ही रिसेंटली या महिन्यामध्ये 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असा 6 दिवसाचा दुबई अभ्यास दौरा सुद्धा आयोजित करतोय. 31 लोकांना आता घेऊन चाललोय. आणि जर समजा तुमच्याकडे सुद्धा पासपोर्ट असेल आणि एक्सपोर्ट करायची इच्छा आहे, तर तुम्ही सुद्धा या दौऱ्यामध्ये येऊ शकतात. तिथं आपण अलवीर मार्केट, जे की जगातील सगळ्यात मोठं मार्केट आहे, तिथं आपला शेतमाल डायरेक्ट विकता येतो, एक्सपोर्ट करता येतो, तिथं बायर सोबत आपल्याला मीटिंग करता येतात. या सर्व गोष्टी आपल्याला करता येतात आणि या सर्व गोष्टी करून देण्यासाठी कृषी भूषण फेडरेशन काम करतंय. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचा उद्देश हाच आहे की आपल्याला कृषी क्षेत्रात काम करत असताना खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी आहेत, अनेक संधी आहेत. परंतु एकट्याने सर्व करू असं म्हटलं तर होणार नाहीये. यासाठी आपल्याला टीमवर्क सुद्धा गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे जर एक चांगलं टीमवर्क असेल, चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करण्याची तयारी करत असाल, तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येणार आहे. तर या सर्व गोष्टींची माहिती करून देण्यासाठी खरं तर आपल्याला एक दिवस पूर्ण असणं गरजेचं आहे. 1 तासामध्ये संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा मी प्रयत्न केला. परंतु जर समजा तुमची तयारी असेल आणि कृषी विज्ञान केंद्र यामध्ये सहभाग घेणार असेल, पुढे भविष्यात सुद्धा जर 1 दिवसाची ट्रेनिंग घेतली, तर निश्चित स्वरूपात आपल्याला खूप डिटेलमध्ये सर्व गोष्टींची माहिती सुद्धा करून देता येणार आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी माझे वेगवेगळे प्रोग्राम चालूच असतात. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा आहे किंवा कृषी क्षेत्रात काहीतरी नवीन काम करायचं आहे, तर नक्कीच तुम्हाला एक मोठ्या स्केलला आपल्याला घेऊन जाता येणार आहे. वेगवेगळ्या व्यवसायाचा सेटअप पासून स्टार्ट टू एंड, अगदी व्यवसायाची निवड पासून त्याचा बिझनेस प्लॅन, कंपनी फॉर्मेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, सबसिडी, लायसन्स, मार्केट लिंकेज आणि एक्सपोर्ट, एव्हरीथिंग सर्व गोष्टींचं सोल्युशन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. आणि तुमची जर इच्छा असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला घेऊन जाता येणार आहे. तर अशा पद्धतीने एक छोटंसं प्रेझेंटेशन आणि थोडीशी माहिती सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. जर समजा याच्यामध्ये काही अडचणी असतील किंवा काही बोलायचं असेल तर आपण आता टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया. काही प्रश्न असतील तर ते पण घेऊया. एकच सांगायचं आहे की कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी आहे. साधारणतः 147, 148 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एक्सपोर्ट रिलेटेड सुद्धा आपल्याला खूप मोठं काम करता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे जर सुद्धा तुमची इच्छा असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगला बिझनेस सेटअप करता येईल. ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या ऑलरेडी रजिस्टर झालेल्या असतील, त्यांना दिशा सापडत नसेल काय करायचं, तर त्यांच्यासाठी पण आपण प्लॅन करूया. ज्यांना नव्याने काहीतरी उभारी घ्यायची आहे की शेतकऱ्यांसाठी काहीतरी काम करायचंय, सर मला एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करायची आहे किंवा एखादा स्टार्टअप सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करू. काहीच अडचण नाहीये. खूप मोठी संधी आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटने तर रेड कार्पेट आथरलेलं आहे. म्हणजे काय की खूप साऱ्या योजना आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या योजना आहेत, माझ्या एमपी मध्ये पण काही क्लायंट्स आहेत, गुजरातमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत. तिथं फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार केल्या आहेत, परंतु तिथल्या गव्हर्नमेंट एवढा सपोर्ट करत नाहीये. एवढा सपोर्ट आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट करते, कृषी विभाग करते. त्यामुळे आपल्याकडे योजना प्रचंड मोठ्या आहेत. परंतु आपल्याला एक व्हिजन तयार करावं लागेल की मला काय करायचंय. मला माझ्या संभाजीनगर, जालना, कुठलाही जिल्हा असेल, कुठलाही तालुका असेल, त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी काय करायचंय. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. पैसा बाय डिफॉल्ट येत असतो. आपल्याला ठरवायचंय की मला नक्की काय करायचंय, कोणता व्यवसाय करायचा आहे, कसा करायचा आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांचा किंवा नागरिकांचा काय फायदा होईल. अजून एक संधी तुम्हाला सांगू इच्छितो की आता ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेतमालाला प्रचंड मोठी मागणी वाढत चाललेली आहे. अत्यंत मोठं काम याच्यामध्ये होतंय आणि आपण खूप मागे आहोत त्याच्यामध्ये. अगदी 3 ते 3.5-4% आपला भारत देश हा ऑर्गॅनिक फार्म प्रोड्यूस तयार करतोय. रेसिड्यू फ्री मध्ये आपण फक्त 8 ते 9% आहोत. म्हणजे इतका मोठा शॉर्टफॉल आहे आणि त्याची मागणी प्रचंड मोठी आहे. याच्यामध्ये आता उत्पादन तयार करण्यासाठी खूप सारे इनपुट सुद्धा ऑर्गॅनिक तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पूर्वी असं वाटायचं की आपण ऑर्गॅनिक करतोय तर मग उत्पादन कमी येईल का, तर तसं राहिलेलं नाही. आता उत्पादन सुद्धा चांगलं येण्यासाठी इनपुट चांगले तयार झाले आहेत, चांगल्या कंपन्या तयार झालेल्या आहेत, चांगलं उत्पादन येतंय, खूप मोठी मागणी आहे. आता मी मोरिंगा पावडर ऑर्गॅनिक विकतोय, ₹2000 किलो रिटेलमध्ये विकतोय. जर्मनीमध्ये एक्सपोर्ट करतोय, 1000 ते 1100 किलोने विकतोय. आम्ही ऑर्गॅनिकचा एक बाजार भरवतोय इथं नाशिकमध्ये, रोटरी क्लब आणि आमच्या माध्यमातून शेतकरी आहेत. तर
दर रविवारी हा सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये हा बाजार भरतो. 2 तासामध्ये साधारणतः 7 ते 8 लाखाची उलाढाल होते आणि त्याच्यानंतर 10, 10:30, 11 वाजता शेतमाल अक्षरशः संपून गेलेला असतो. उपलब्ध नसतो आणि मोठे-मोठे टॉप सेलिब्रिटी, उद्योजक, पॉलिटिकल लोकं लाईन लावून ते घेतात. म्हणजे एव्हरीथिंग इज पॉसिबल, शक्य आहे. हे संभाजीनगरमध्ये पण शक्य आहे, जालन्यामध्ये पण, परभणीमध्ये पण, बीडमध्ये पण कुठेही शक्य आहे. अडचण ही नाहीये, की हे विकलं जाणार आहे का? अडचण ही आहे, की हे विकण्यासाठी मला शिकायची खरोखर तळमळ आहे का? आणि जर समजा ती असेल, तर निश्चित स्वरूपात बिझनेस कोणताही, कसाही पुढे घेऊन जाता येईल. आणि शेती, कृषी क्षेत्रामध्ये तर आपल्याला प्रचंड अपॉर्च्युनिटी आहेत. ऑर्गॅनिकमध्ये त्यातल्या त्यात जास्त अपॉर्च्युनिटी वाढत चालल्या आहेत. मिलेट्समध्ये अपॉर्च्युनिटी वाढत चालल्या आहेत. मिलेट्स रिलेटेड सुद्धा आम्ही काही प्रॉडक्ट्स तयार केलेत, तर प्रचंड मागणी वाढत चाललेली आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला तयार करता येणार आहेत. प्रचंड मोठ्या वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी आहेत. रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग, समृद्धी अशा सर्व गोष्टी आहेत. आपल्याकडे तुमच्याकडे जालन्याकडे एक मोठं ड्रायपोर्ट आहे. अशा विविध गोष्टी आहेत. याचा वापर करून कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांचं नॉलेज घेऊन वेगवेगळ्या लोकांना कनेक्ट होऊन आपल्याला व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. हेच या ठिकाणी सांगायचं होतं. शेतकरी एक व्यावसायिक होऊ शकतो का? यासाठी हा एक तासामध्ये जेवढं सांगण्याचा प्रयत्न करता आला, तो केला. जरी समजा काही माहिती आपल्याला मिळाली नसेल किंवा कमी मिळाली असेल, तर ती आपण वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून घेऊ शकतो. तर मी कृषी विज्ञान केंद्राने या ठिकाणी मला वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे. आता